आलेले होते. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. हे पहा की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भेट घेणं यात नवीन किंवा वेगळं किंवा चुकीचं असं काय आहे? अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत, त्यांच्या पक्षाचे नेते आहेत. महाराष्ट्राचं सरकार अमित शहा चालवतात. सरकारमध्ये फडणवीसांच्या सरकारमध्ये अमित शहांचे 2 पक्ष सामील आहेत. एक शिंदे गट आणि दुसरा अजित पवार गट. हे दोन्ही पक्ष अजित पवार आणि अमित शहा यांनी स्थापन केलेले आहेत. त्याच्यामुळे त्या 2 पक्षांचे प्रमुख आणि पुन्हा भाजपचे नेते अशा तिहेरी भूमिकेत अमित शहा असल्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अमित शहांची भेट घेणं याच्यामध्ये आता नाविन्य नाही. आता अजित पवारांच्या पक्षाचं काय करायचं वगैरे वगैरे असे अनेक प्रश्न चर्चेला आले असतील. विलिनीकरणाच्या अनुषंगाने चर्चा झाली अशी माहिती समजली. नाही, मला माहीत नाही काय झालं ते. जोपर्यंत स्वतः अमित शहा किंवा फडणवीस काही बोलत नाहीत त्याच्यावरती काय चर्चा आपण करणार? आणि विलिनीकरण कोणामध्ये करणार? राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदे गट भाजपमध्ये विलीन होणार आहेत की अजून काय होणार आहेत? असे अनेक प्रश्न असू शकतात. पण अमित शहांशी चर्चा करणं त्यांना गरजेचं असतं. कारण शेवटी म्हटलं ना की 2 पक्ष त्यांचे सरकारमध्ये सामील आहेत स्वतःचे. सुनेत्रा पवार आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. पुन्हा कार्यभार स्वीकारतील त्या. दिल्लीत येणार असंही कळतंय. त्यातून देखील दिल्लीत आजच दिल्लीत येतात. नाही, दिल्लीमध्ये त्यांना येऊन त्यांच्या पक्षाच्या जे प्रमुख नेते आहेत त्यांना भेटावंच लागेल. जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचं चिन्ह जरी वेगळं असलं, मूळ शरद पवारांचं चिन्ह त्यांच्याकडे आलेलं आहे आणि ते बेकायदेशीरपणे आलेलं आहे. जसं धनुष्यबाण आहे हे बेकायदेशीरपणे शिंदे गटाला गेलेलं आहे. त्याच्यामुळेच त्यांना सगळं जे काय यश मिळतं आहे सर्वत्र हा त्याचाही परिणाम आहे. दिल्लीत येऊन त्यांनाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सध्याच्या मूळ प्रमुखांना भेटावं लागेल. सर, चंद्रपुरातला सत्ता नाट्याचा आज शेवटचा दिवस आहे. महापौर पदाची निवडणूक आज होईल आणि सर्वांच्या नगरसेवक काय भूमिका घेणार याकडे? नाही, भूमिका स्पष्ट आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ह्या स्पष्ट सूचना चंद्रपूरच्या आमच्या पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. एक वेळ विरोधी पक्षात आपल्याला बसावं लागलं तरी चालेल, पण भारतीय जनता पक्षाला मदत होईल किंवा भारतीय जनता पक्षाची सत्ता स्थापन होईल अशा प्रकारची कोणतीही पावलं किंवा भूमिका आपल्याला घेता येणार नाही. त्याच्यामुळे भूमिका स्पष्ट आहे. सर, आज संभाजीनगरामध्ये